नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. सायली देवाला प्रार्थना करते की जे करते ते योग्य करते ना, आमच्या दोघांचीही काळजी घे. आणि मग ती नमस्कार करते तेव्हा गणपती बाप्पाकडून तिला कौल मिळतो आणि तिला खूप आनंद होतो. इकडे प्रताप अश्विनशी बोलण्यासाठी त्याच्या क्लिनिकला गेलेले असतात. हेतू एकच असतो की अश्विनशी त्यांना बोलायचं असतं. तेव्हा प्रताप अश्विनला म्हणतो की तू इतकी सगळी गोष्ट झाली पण मला काहीही सांगितलं नाही. तेव्हा अश्विन म्हणतं की डॅड तुम्ही इथे नव्हतात ना, आणि मला आता माझ्या सगळ्या गोष्टींचं ओझं तुमच्यावरती नाही टाकायचं. तेव्हा प्रताप त्याला व्यवस्थित समजावतो. अरे मुलं कितीही मोठी झाली ना तरीसुद्धा ते त्यांच्या आईवडिलांसाठी लहानच असतात आणि मुलं मोठी झाल्यानंतर आईवडिलांशी सगळं मनमोकळेपणाने का बोलू शकत नाही? इतका विश्वास आम्ही निर्माण नाही करू शकत का? बरं ते सगळं सोड. तू प्रियाबद्दल काय ठरवलं आहेस? म्हणजे तिचं आणि तिच्या पोटातील बाळाबद्दल तुझं काय मत आहे? तेव्हा अश्विन सांगतो की डॅड मला खात्री आहे ते मूल माझं नाहीच. मला प्रियाचा आणि त्या बाळाचा काहीही विचार करायचा नाही आहे. प्रताप त्याला समजावतो आणि तुझ्या मनातील ही सगळी खंत निघून जाण्यासाठी एकच पर्याय आहे. तू आता आयुष्यामध्ये सगळं मागे टाकून पुढं जायला हवं. तुझ्या मनातली जी रिकामी जागा आहे ती कुणीतरी भरून काढायला हवी आहे. नकळतपणे तो त्याच्याकडे लग्नाचाच प्रस्ताव ठेवत असतो. मात्र अश्विन स्पष्टपणे नकार देतो आणि प्रताप त्याला धीर देतो की काही झालं तरी मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. हे ऐकून अश्विन मिठी मारून रडू लागतो. आता इकडे अर्जुन आणि सायली रिक्रिएशनसाठी तयार झालेले असतात. अर्जुनच्या मनामध्ये भीती असतेच, पण सायली त्याला विश्वास देते की काहीही होणार नाही आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. पण तुम्ही ते खेळणं आणलंत का? तेव्हा अर्जुन हो असं म्हणतो आणि तिच्या हातामध्ये ते खेळणं देतो. सायलीला ते खेळणं पाहून अस्पष्ट असे मागचे क्षण आठवू लागतात. मात्र कोणाचाही चेहरा तिला स्पष्ट दिसत नसतो. आता तितक्यात रविराज आणि प्रतिमा तिथे येतात. अर्जुन सायलीला इशारा करतो आणि तोही तिथून निघून जातो. रविराज आणि प्रतिमा सायलीला पुढं बसायला सांगतात, पण सायली हट्ट करून पाठीमागेच बसते आणि मी माझी काळजी घेईल असंही सांगते. तेव्हा त्या दोघांचाही नाईलाज होतो आणि दोघे गाडीत बसतात. सायली ठरल्याप्रमाणे पाठीमागे बसते आणि ते सगळे तिथून निघून जातात. त्याच वेळेस गाडीच्या खाली ब्रेक ऑइल लीक होत असतो. खरं तर हे सगळं राकेशने केलेलं असतं. तो तिथं येतो आणि मनोमन खूप खुश होतो. स्वतःशीच म्हणतो की रविराज, प्रतिमा, सायली आणि तिच्या पोटातलं बाळ आता सगळेजण मरणार. आज हा तुम्हाला शेवटचा बाय बाय होता. तो आता प्रचंड खुश झालेला असतो. स्वतःशीच बोलतो आणि मोठमोठ्याने हसतही असतो, कारण त्यानेच ते ब्रेक ऑइल लीक केलेलं असतं. तो स्वतःशी म्हणतो की आता हळूहळू सगळं ब्रेक ऑइल संपून जाईल आणि त्यानंतर मग चौघांनाही कायमचा जगाला निरोप. आता ही गोष्ट पप्पांना पटकन सांगितली पाहिजे आणि मग तो लगेच तिथून निघून जातो. आता इकडे सायली, रविराज, प्रतिमा तिघेही त्याच रस्त्याने जात असतात. तेव्हा अचानकपणे जोरजोरात वारा सुटतो. त्यामुळे सगळ्यांनाच खूप काळजी वाटू लागते. आता यांच्या गाडीच्या पाठीमागे अर्जुनसुद्धा आलेलाच असतो. त्यावेळेस तो देवी आईला प्रार्थना करतो की सायलीला आणि आमच्या बाळाला सुखरूप ठेव, त्यांना काहीही होऊ देऊ नकोस. अचानकपणे हा वारा कसा सुटला आहे, देवी आई रक्षण कर. त्याच वेळेस सायली, प्रतिमा यांनासुद्धा मनामध्ये शंका येतच असते. प्रतिमा म्हणते की आपण दुसऱ्या रस्त्याने जायला हवं होतं ना, पुन्हा तेच आठवायला लागलं आहे. आता सायली पुन्हा त्याच रस्त्याने जात असते आणि विचार करत असते की काही आठवते की काय. रविराज म्हणतो, पण वारं अचानक कसं काय बदललं? असं वाटतंय की वादळ येणार आहे. आता इकडे अस्मिता आणि कल्पना जेव्हा बसलेल्या असतात त्यावेळेस अचानकपणे त्यासुद्धा घाबरून जातात की वादळ इतकं कसं काय सुटलं आहे, काहीतरी वाईट घडते की काय, अशीच शंका सगळ्यांच्याच मनामध्ये येऊ लागते. विमल घाईघाईने दरवाजे आणि खिडक्या बंद करून घेते. मात्र कल्पनाची चिंता काही थांबतच नाही. पुन्हा त्याच परिस्थितीमधून जाताना सायलीला मागचे काही क्षण अस्पष्ट आठवू लागतात. तिला अस्पष्टपणे तो प्रसंग आठवू लागतो. आता इकडे
मधुभाऊंनासुद्धा सगळ्या गोष्टी आठवत असतात. सायलीने त्यांना विचारलेले प्रश्न की मीच तन्वी आहे ना, पूर्णाजींची लाडकी नात मीच आहे ना, हे सगळं त्यांना आठवत असतं. आणि त्याच वेळेस त्यांची पापण्यांची हातांची हालचाल देखील जास्त होत असते. आता सायली ते खेळणं हातामध्ये घेते आणि पाठीमागचे काही क्षण आठवत आहेत का ते पाहत असते. आता सायली मागच्या काचेमधून मागे वळून पाहते. त्यावेळेस तिला स्पष्ट सगळं आठवू लागतं. ज्या ड्रायव्हरने त्यांचा ॲक्सिडेंट केलेला असतो तो तिला खुणवत असतो हे सुद्धा तिला स्पष्टपणे दिसू लागतं. इकडे राकेश नागराजला भेटायला आलेला असतो आणि तो सांगतो की मी खूप भारी प्लॅन केलेला आहे. आजचा दिवस रविराज, प्रतिमा आणि ती तन्वी यांच्यासाठी शेवटचा दिवस असणार आहे. फुलप्रूफ प्लॅन केलेला आहे. आता काहीच वेळामध्ये मला फोन येईल की तुमचा काका रविराज आणि त्याची सगळी फॅमिली या जगामध्ये नाही. सचिन म्हणतो शेवटी त्या सायलीचा काटा निघालाच म्हणायचा. नागराज म्हणतो अरे मला तर तू खूप बावळट वाटला होतास रे. म्हणजे वाटला होतास, अमेरिकेला जाण्या अगोदर तू तसाच तर होतास, पण तिथून आल्यापासून तू काय छान तुझं डोकं चालवतोयस ना. खरंच मांडलं तुला. इतक्या वर्षांची माझी इच्छा तू पूर्ण केली आहेस. नागराज प्रचंड खुश असतो. तसा सचिनसुद्धा मनातून चांगलाच खुश झालेला असतो. राकेश म्हणतो आता मला खोटं खोटं रडायची पण ॲक्टिंग करावी लागणार आहे ना. तो लगेच खोटाच कानाला हात लावून फोनवर बोलायचं नाटक करू लागतो आणि त्याला कसं दुःख झालं आहे असं तो रडवेल्या चेहऱ्याने बोलू लागतो आणि तिघेही पुन्हा मोठमोठ्याने हसू लागतात. आता सायलीला हे सगळे भास होत असतात. त्यावेळेस तिला असं मनातून वाटतं की तीच खरी तन्वी आहे. आता रविराज आणि प्रतिमा यांना पुन्हा त्याच रस्त्याने जाताना मागचे सगळे क्षण आठवू लागतात. त्यांचा ॲक्सिडेंट कसा झाला हे सुद्धा त्यांना आठवत असतं. पण सायलीला मागचे काही क्षण अस्पष्ट असे आठवू लागत असतात. तितक्या तिकडे पूर्णाजी तन्वीच्या आवाजाने धडपडून बाहेर येते आणि तन्वी तिला म्हणत असते की पूर्णाजी मला वाचव म्हणून. आणि पूर्णाजी मोठमोठ्याने सगळ्यांना आवाज देऊ लागते की माझ्या तन्वीला कोणीतरी वाचवा. पण हे सगळं पूर्णाजीचं स्वप्न असतं. पूर्णाजीच्या आवाजाने सगळेजण तिच्याभोवती गोळा होतात. तेव्हा पूर्णाजी सांगते की माझी तन्वी कुठल्या तरी संकटामध्ये आहे, तिला वाचवायला हवं, माझ्यासमोर तिला आत्ताच्या आत्ता आणा. तेव्हा सगळे तिची समजूत काढतात. अश्विन तिला म्हणतो अगं पूर्णाजी, तुला पडलेलं एक वाईट स्वप्न आहे ते, त्यामुळे तू त्याचा इतका विचार करू नको. आणि तन्वी कुठे आहे आपल्याला कोणालाच माहीत नाही आहे, विसरलीस का तू. आता सगळेजण तिला पाणी देतात, तिला शांत करतात. पण पूर्णाजी म्हणते की मला ती देवी आईच्या मंदिरात घेऊन चला, तिथे गेल्याशिवाय मला शांत नाही वाटणार. मग सगळेजण तिला देव्हाऱ्यात घेऊन जातात. आता इकडे सायलीला तो चेहरा तिचा बालपणीचा स्पष्टपणे आठवतो. अर्जुन देखील लहानपणीचा तिला आठवतो. अर्जुनच्या बड्डेचा तो दिवस आणि त्यावेळेस ते लॉकेटचा घडलेला प्रसंग सगळं तिला स्पष्टपणे आठवत असतं. आणि पहिल्यांदा तिला ते सगळे चेहरे स्पष्टपणे आठवत असतात. त्यामुळे ती प्रचंड खुश असते आणि तीच तन्वी आहे याची तिला खात्रीही पटलेली असते. ती मनातून प्रचंड खुश असते. मात्र प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता या सगळ्या संकटामधून हे कसा मार्ग काढणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. यांच्या गाडीचा ब्रेक फेल झालेला असतो आणि सायलीला सगळं आठवलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.